नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अमर क्लासेसमध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 12वी वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयातील ई व्यवसायाचे प्रकार या भागाला सुरुवात करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, ई व्यवसायाचे प्रकार याच्यामधला जो पहिला प्रकार आहे, या पहिला प्रकार आपण पाहणार आहोत व्यवसाय ते व्यवसाय। विद्यार्थी मित्रांनो, ई व्यवसायाच्या प्रकारामधला पहिल्या भागाचा आपण अभ्यास करत आहोत, म्हणजे पहिल्या प्रकाराचा अभ्यास करत आहोत। त्या पहिल्या प्रकाराचं नाव आहे व्यवसाय ते व्यवसाय। याला इंग्लिशमध्ये B2B असे सुद्धा म्हणतात। मग विद्यार्थी मित्रांनो, B2B म्हणजे काय, तर याला म्हणतात बिजनेस टू बिजनेस। B2B म्हणजे बिजनेस टू बिजनेस, म्हणजे व्यवसाय ते व्यवसाय। मग विद्यार्थी मित्रांनो, व्यवसाय ते व्यवसाय या पद्धतीचं नेमकं कसं यांचा संबंध असतो, तर विद्यार्थी मित्रांनो, दोन व्यवसाय करणाऱ्या संघटना असतात। दोन म्हणजे अशा दोन व्यवसाय करणाऱ्या संघटना असतात, आणि या दोन व्यवसाय करणाऱ्या संघटना एकमेकासोबत ऑनलाईन पद्धतीने व्यवसाय करत असतात। मग या दोन व्यवसाय संघटना एकमेकासोबत व्यवसाय कसे करतात, जसं उदाहरणामध्ये समजा ही एक व्यवसाय करणारी संघटना आहे, हिला आपण ए म्हणू। ही एक व्यवसाय करणारी संघटना आहे ए, आणि ही एक व्यवसाय करणारी संघटना आहे बी। ए ही एक मोठी कंपनी आहे, म्हणजे समजा ए एक अशी कंपनी आहे की जे कपड्यांचं उत्पादन करते। कशाचं उत्पादन करते? कपड्यांचे उत्पादन करते। आणि बी ही एक अशी संघटना आहे की जे मोठ्या प्रमाणामध्ये कपड्यांची विक्री करत असते, म्हणजे हा एक ठोक व्यापारी आहे। तर अशा वेळी काय होईल, जो बी नावाचा व्यक्ती आहे, म्हणजे बी नावाची जी कंपनी आहे, हे बी नावाची कंपनी या ए नावाच्या कंपनीकडे जाईल आणि यांचा व्यवसाय करण्याचा एक करार होईल, की या बी नावाची कंपनी ए नावाच्या कंपनीला म्हणेल की तुम्ही मला वस्तू द्या, तुम्ही मला काय द्या, वस्तू द्या। मग बी नावाची एखादी व्यवसाय संस्था ही ए नावाच्या कंपनीकडून ऑनलाईन पद्धतीने वस्तू मागवित असते। कोण मागवत असते? बी नावाची एखादी व्यवसाय करणारी संस्था ए नावाच्या व्यवसाय करणाऱ्या संस्थेकडून ऑनलाईन पद्धतीने वस्तू मागवत असते, आणि ए नावाची संस्था ही बीला वस्तू पाठवत असते। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी दोन मोठ्या व्यवसाय करणाऱ्या संस्था एकमेकासोबत व्यवसाय करत असतात, या दोनही ज्या संस्था असतात त्यांचा जो उद्देश आहे हा नफा कमविणे असतो। या दोनही वस्तू विकायचं काम करत असतात, म्हणजे वस्तू विकण्याचं काम करत असतात, म्हणून यांना व्यवसाय ते व्यवसाय अशा पद्धतीने नाव दिलं आहे। म्हणजे या विद्यार्थी मित्रांनो, या दोनही संस्था आहेत किंवा दोनही ज्या कंपन्या आहेत, ह्या दोनही कंपन्या व्यवसाय करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेले असतात, आणि म्हणून यांना व्यवसाय ते व्यवसाय अशा पद्धतीचं नाव आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण याचा दुसरा प्रकार अभ्यासणार आहोत। दुसरा प्रकार म्हणजे कोणता? व्यवसाय ते ग्राहक। विद्यार्थी मित्रांनो, याला B2C असं इंग्लिशमध्ये नाव दिलं आहे। मग B2C म्हणजे काय नेमकं, तर बी म्हणजे बिजनेस, बी म्हणजे काय, बिजनेस म्हणजे बिजनेस टू सी म्हणजे का, कस्टमर म्हणजे व्यवसाय ते ग्राहक। म्हणजे या प्रकारच्या व्यवहारामध्ये विद्यार्थी मित्रांनो, व्यवसाय कंपनी आणि ग्राहक या दोघांचा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी समावेश होतो। मग या ठिकाणी व्यापार व्यवसाय कसा चालत असते, तर एखादी कोणती कंपनी असते, ही कंपनी काय करत असते की हिच्या वस्तू हिला विकायच्या असतात। याच्यासाठी ही एक आपली वेबसाईट बनवते। काय बनवते? वेबसाईट। आणि एक ग्राहक असतो की ज्या ग्राहकाला वस्तू खरेदी करायची आहे, तर असा ग्राहक या कंपनीच्या वेबसाईटवर जातो, आणि या वेबसाईटवरून त्याला जी वस्तू गरजेची वाटते ती वस्तू हा व्यक्ती या कंपनीकडून या वेबसाईटच्या माध्यमातून खरेदी करत असतो। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दोन घटक आपल्याला आलेले दिसतात। एक
म्हणजे ही कंपनी आणि दुसरा म्हणजे कोण, ग्राहक. म्हणजे ज्यावेळी एखादी व्यवसाय संस्था आणि एखादी ग्राहक यांच्यामध्ये व्यापार होताना दिसत असेल तर अशावेळी त्याला व्यवसाय ते ग्राहक अशा पद्धतीने म्हणतात. म्हणजे व्यवसायातली वस्तू एखादा ग्राहक व्यक्ती खरेदी करतो, अशा पद्धतीच्या व्यापाराला, अशा पद्धतीच्या व्यवसायाला हा व्यवसाय ते ग्राहक असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता तिसरा पाहणार आहोत, ते म्हणजे ग्राहक ते व्यवसाय. मग विद्यार्थी मित्रांनो, ग्राहक ते व्यवसाय म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहिले असाल की या देशामध्ये अनेक प्रकारचे ग्राहक आहेत. अनेक प्रकारचे कोण आहेत? ग्राहक आहेत. त्या ग्राहकाच्या मागणीनुसार, म्हणजे आजच्या काळामध्ये ग्राहकाच्या मागणीनुसार व्यावसायिक आपल्या वस्तू या निर्माण करत असतात. आपण तिसरा प्रकार पाहणार आहोत, तो म्हणजे ग्राहक ते व्यवसाय. त्याला आपण इंग्लिशमध्ये कोड लिहिला आहे C2B. C2B म्हणजे का? C म्हणजे कस्टमर आणि B म्हणजे बिझनेस. म्हणजे कस्टमर किंवा कन्झ्युमर टू बिझनेस, म्हणजे ग्राहक ते व्यवसाय. या पद्धतीचा जो व्यवसायाचा प्रकार आहे तो विद्यार्थी मित्रांनो आपण अभ्यासणार आहोत. तर ग्राहकांना लागणाऱ्या वस्तू ते व्यावसायिकांना सांगत असतात. म्हणजे ग्राहकांना ज्या वस्तू लागत असतात त्या वस्तू ग्राहक लोक हे व्यावसायिकांना सांगत असतात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, समजा ज्यावेळी आपण एखादी वस्तू घेत असतो, काय करत असतो, एखादी वस्तू विद्यार्थी मित्रांनो आपण घेत असतो. मग वस्तू घेतल्यानंतर म्हणजे आपण एखादी वस्तू घेतल्यानंतर त्या ठिकाणी एक फीडबॅक नावाचा ऑप्शन असतो. त्या फीडबॅक नावाच्या ऑप्शनमध्ये व्यवसाय संस्था ग्राहकांचं मत मागवत असते की तुम्हाला आमची वस्तू कशी लागली, किंवा तुम्हाला या वस्तूबाबत काही समस्या आहेत का, किंवा तुम्हाला काही वेगळ्या पद्धतीच्या वस्तू पाहिजे आहेत का. तर विद्यार्थी मित्रांनो, जो ग्राहक वर्ग आहे किंवा जो वस्तू घेणारा व्यक्ती आहे, तो वस्तू घेणारा व्यक्ती व्यवसाय संस्थांना काही वस्तूंचा सल्ला देत असतो, किंवा आम्हाला या पद्धतीची वस्तू पाहिजे बा, अशा पद्धतीची मागणी करत असतो. त्यावेळी तो व्यावसायिक विद्यार्थी मित्रांनो, व्यावसायिक या ग्राहकाला लागणाऱ्या वस्तू त्या ग्राहकाच्या मागणीनुसार तयार करत असतो. आणि ग्राहकाच्या मागणीनुसार तो उद्योजक वस्तू तयार करत असतो आणि तयार झालेल्या वस्तू या ग्राहकांना विकत असतो. म्हणजे त्यावेळी विद्यार्थी मित्रांनो, ग्राहक ते व्यवसाय अशा पद्धतीने व्यापार होतो. म्हणजे जो ग्राहक आहे हा ग्राहक त्याला लागणाऱ्या वस्तू ह्या व्यावसायिकांना सांगतो आणि व्यावसायिक या ग्राहकाच्या मागणीनुसार वस्तू तयार करत असतो. अशावेळी विद्यार्थी मित्रांनो, जो व्यापार व्यवसाय होतो त्याला ग्राहक ते व्यवसाय म्हणजे कन्झ्युमर टू बिझनेस अशा पद्धतीचा व्यापार म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण चौथ्या पद्धतीचा व्यापार आता अभ्यासणार आहोत. तो म्हणजे कोणता? तर विद्यार्थी मित्रांनो, त्याचं नाव आहे C2C. म्हणजे ग्राहक ते ग्राहक म्हणजे का, किंवा C2C म्हणजे का, तर कन्झ्युमर टू कन्झ्युमर, म्हणजे कस्टमर टू कस्टमर, ग्राहक ते ग्राहक. या चौथ्या प्रकाराला विद्यार्थी मित्रांनो आपण सुरुवात करतो की या दोन जे ग्राहक आहेत या दोन ग्राहकामधला व्यापार या ठिकाणी सुलभ केला जात असतो. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीच्या काळाचा जर आपण विचार केला, एखादा समजा व्यक्ती आहे, एखादा एक्स नावाचा व्यक्ती, असं आपण गृहीत धरा, एखादा एक्स नावाचा व्यक्ती आहे. सुरुवातीच्या काळामध्ये काय व्हायचं, एखादा एक्स नावाचा व्यक्ती असेल, ज्यानं समजा एखादी गाडी घेतली असेल, याने ती गाडी 10 वर्ष वापरली आणि 10 वर्ष गाडी वापरल्यानंतर त्याला आता नवीन गाडी घ्यायची आहे. मग नवीन गाडी घ्यायची असल्यामुळं त्या व्यक्तीला जुनी गाडी विकायची आहे. मग सुरुवातीच्या काळामध्ये काय व्हायचं विद्यार्थी मित्रांनो, हे जुनी गाडी त्याला लवकर विकता येत नव्हती. तो जवळपासच्या लोकांना सांगायचा की माझी गाडी विकायची आहे म्हणून. जवळपासच्या लोकांना जर गरज वाटली तर ते लोक घ्यायचे, अन्यथा घेत नव्हते. आणि अनेक वर्ष त्याची ती गाडी घरीच पडून राहत होती. आणि विद्यार्थी मित्रांनो, त्या व्यक्तीचे पैसे त्या गाडीमध्ये गुंतून राहत होते. पण जेव्हापासून व्यवसाय आला, या व्यवसायाच्या माध्यमातून अनेक प्रकारचे व्यवसाय सुरू झाले. जसं आपण सुरुवातीला 3 व्यवसाय अभ्यासले, व्यवसाय ते व्यवसाय, ग्राहक ते व्यवसाय, व्यवसाय ते ग्राहक. तशाच पद्धतीनं ग्राहक ते ग्राहक या पद्धतीचा सुद्धा एक व्यवसाय विद्यार्थी मित्रांनो उघडला. म्हणजे सुरुवातीच्या काळाला
सुरुवातीच्या काळामध्ये व्यक्ती हा जवळपासच्या लोकांना तोंडानं सांगायचा की माझी गाडी मला विकायची आहे आणि तुम्ही ग्राहक बघा. पण विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला तसं करण्याची काहीही गरज राहिलेली नाही. का बरं आपल्याला तसं करण्याची गरज राहिलेली नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, या ऑनलाईनच्या व्यवहाराच्या माध्यमातून म्हणजे ऑनलाईन व्यवहाराच्या माध्यमातून किंवा इंटरनेटच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या व्यवसाय करणाऱ्या ॲप्स या ठिकाणी तयार झालेले आहेत. म्हणजे ग्राहकामधील ऑनलाईन व्यवहार पार पाडण्यासाठी ग्राहक ते ग्राहक ही एक म्हणजे व्यवसायाची जी संघटना आहे ही मदत करत असते. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या काळामध्ये जर तुम्ही पाहिले असाल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहिले असाल तर विद्यार्थी मित्रांनो अनेक अशा साईट आहेत ज्या वस्तू विकण्यासाठी तयार झालेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना वस्तू विकायची आहे ते व्यक्ती ऑनलाईन साईटवर वस्तू दर्शवित असतात. ज्यांना वस्तू विकायची आहे ते व्यक्ती ऑनलाईन साईटवर वस्तू दर्शवित असतात आणि ज्या व्यक्तींना वस्तू खरेदी करायची आहे ते व्यक्ती त्या वेबसाईटवर जातात आणि वेबसाईटवर जाऊन वस्तू विद्यार्थी मित्रांनो खरेदी करत असतात. यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या वस्तू ते चांगल्या किमतीला विकू शकतात. म्हणजे या ठिकाणी म्हणजे जसं सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला जर एखादी वस्तू विकायची असेल तर मध्यस्थ म्हणून एक आपल्याला व्यक्ती पकडावा लागत होता. कोण पकडावा लागत होता? व्यक्ती. पण विद्यार्थी मित्रांनो, आता मध्यस्थ म्हणून व्यक्ती पकडण्याची गरज नाही, तर ऑनलाईन संकेतस्थळ म्हणजे ज्या ऑनलाईन संकेतस्थळावरून आपण वस्तू विकणार आहोत ते ऑनलाईन संकेतस्थळ विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मध्यस्थाची भूमिका बजावणार आहे. आपल्या देशामध्ये ई बाय नावासारखी ऑनलाईन संकेत आहेत, ऑनलाईन वेबसाईट आहेत की ज्या ठिकाणी जाऊन आपण आपल्या वस्तू विकू शकतो. मग नेमकं या वस्तू आपण विकत कशा असतो? मग समजा विद्यार्थी मित्रांनो, एखादा व्यक्ती आहे आजच्या काळामध्ये, समजा एखादा व्यक्ती आहे की ज्यानं गाडी घेतली आहे, गाडी घेतली आहे. आता याची गाडी विकायची आहे. याला काय करायची? याची गाडी विकायची आहे. हा एक व्यक्ती आहे. हा व्यावसायिक आहे का? नाही आहे. हा एक व्यक्ती आहे. हा एक ग्राहक आहे, वस्तू घेणारा व्यक्ती. याला याची गाडी विकायची आहे. तर हा काय करेल व्यक्ती? जी ई बाय नावाची एक वेबसाईट आहे, या ई बाय नावाच्या वेबसाईटवर जाऊन तो आपली वस्तू टाकेल. तो कधीचा मॉडेल आहे, तिची किंमत किती रुपये आहे, ठीक आहे, या सर्व गोष्टी टाकेल. आणि ज्या व्यक्तीला वस्तू घ्यायची आहे, ज्या व्यक्तीला वस्तू का करायची आहे? घ्यायची आहे, तो व्यक्ती काय करेल? या ई बाय नावाच्या संकेतस्थळाला भेट देईल आणि या ई बाय नावाच्या संकेतस्थळाला भेट देईल आणि समजा या व्यक्तीला गाडी घ्यायची असेल तर अशावेळी तो व्यक्ती या ई बाय नावाच्या गाडी मालकाला फोन करेल आणि या व्यक्तीच्या घरी जाऊन विद्यार्थी मित्रांनो ते गाडी खरेदी करेल. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, जो वस्तू घेणारा आणि वस्तू विकणारा हे दोघेही काही व्यापारी नाहीत. हे दोघेही व्यापारी आहेत का? नाही आहेत. याला गाडी विकायची आहे, याने या साईटवर टाकली. ज्याला वस्तू घ्यायची आहे त्या व्यक्तीने या साईटवरून गाडी घेतली. म्हणजे या ठिकाणी दोनही ग्राहकाची विद्यार्थी मित्रांनो गरज आपल्याला पूर्ण होताना दिसत आहे. म्हणजे ज्यावेळी दोन ग्राहक एकमेकांसोबत व्यवहार करत असतात त्यावेळी त्याला ग्राहक ते ग्राहक अशा पद्धतीचा विद्यार्थी मित्रांनो व्यवसाय म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, नंबर 5चा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत, तो म्हणजे व्यवसाय ते प्रशासन. याला आपण इंग्लिशमध्ये B2N नाव दिलं आहे. बी म्हणजे काय? बी म्हणजे बिझनेस आणि ए म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? तर ॲडमिनिस्ट्रेशन. व्यवसाय ते प्रशासन. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, कोणताही व्यक्ती आहे, एखादा समजा राम नावाचा व्यक्ती आहे आणि या राम नावाच्या व्यक्तीला जर व्यवसाय सुरू करायचा आहे, व्यवसाय सुरू करायचा आहे, तर अशावेळी विद्यार्थी मित्रांनो हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वात पहिलं नोंदणी करणं गरजेचं आहे. काय करणं गरजेचं आहे? नोंदणी. कशाची नोंदणी? आपल्या व्यवसायाची नोंदणी करणं अत्यंत गरजेचं आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, व्यवसायाची नोंदणी करण्यासाठी आपल्याला सरकारकडे काही डॉक्युमेंट मागवावे लागतात. म्हणजे सरकारकडून काही डॉक्युमेंट मागवावे लागतात आणि हे डॉक्युमेंट मागविण्यासाठी हे जे डॉक्युमेंट आहेत विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे व्यवसायासाठी लागणारे जे डॉक्युमेंट आहेत, हे डॉक्युमेंट मागवण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काही पैसे भरावे लागतात. पैसे भरावे लागतात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी
म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जो व्यवसाय करणारा व्यक्ती आहे, व्यवसाय करणारा व्यक्ती आहे, या व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला प्रशासनाकडे काही पैसे भरावे लागतात. या दोघांमध्ये जो आपल्याला व्यापार होताना दिसत आहे, ज्याला विद्यार्थी मित्रांनो व्यवसाय ते प्रशासन असे म्हणतात. काय म्हणतात? व्यवसाय ते प्रशासन. म्हणजे ज्यावेळी एखादा व्यवसाय करणारा व्यक्ती त्याच्या उद्योगासाठी लागणारे कागद मागविण्यासाठी सरकारकडे नोंदणी करत असतो, त्या ठिकाणी पैसा भरत असतो. या दोघांमध्ये जो व्यवहार होताना आपल्याला दिसत आहे, याला व्यवसाय ते प्रशासन विद्यार्थी मित्रांनो असे म्हणतात. देन नेक्स्ट नंबर 6वा विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत, तो म्हणजे का, तर त्याचं नाव आहे ग्राहक ते प्रशासन. ग्राहक ते प्रशासन म्हणजे काय, तर कंझ्युमर टू ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे व्यवसाय ते प्रशासन. विद्यार्थी मित्रांनो आता व्यवसाय ते प्रशासन म्हणजे नेमकं का, तर विद्यार्थी मित्रांनो एखादा कोणताही व्यक्ती आहे, एखादा समजा शाळकरी व्यक्ती आहे, म्हणजे शिक्षण घेणारा व्यक्ती आहे. या शिक्षण घेणाऱ्या व्यक्तीला किंवा एखाद्या कोणताही सामान्य नागरिक असो, त्या व्यक्तीला दैनंदिन जीवन जगत असताना अनेक पद्धतीचे कागदपत्र लागत असतात. जसं विद्यार्थी मित्रांनो एखाद्या व्यक्तीला इन्कम सर्टिफिकेटची गरज पडत असते, एखाद्या व्यक्तीला कास्ट सर्टिफिकेटची गरज पडत असते, बरोबर आहे. तसेच अनेक प्रकारचे आपल्याला कागद आहेत जे शासनाकडून मागवावे लागतात. मग शासनाकडून आपण जे कागदपत्र विद्यार्थी मित्रांनो मागवत असतो, त्याकरिता आपल्याला सरकारकडे पैसे जमा करावे लागतात. काय करावे लागतात? पैसे जमा करावे लागतात. म्हणजे एखाद्या ग्राहकाचा सरकारसोबत म्हणजे प्रशासनासोबत संबंध येत असतो आणि ग्राहकाला अनेक प्रकारचे कागद करण्यासाठी शासनाकडे जे पैसे जमा करावे लागतात आणि या दरम्यान जे व्यवसाय होतो त्याला ग्राहक ते प्रशासन असे म्हणतात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो ग्राहकाचा आणि प्रशासनाचा या दोघांदरम्यान जो व्यापार व्यवसाय होतो त्याला ग्राहक ते प्रशासन असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये इतकंच. तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असेल तर विद्यार्थी मित्रांनो अमर क्लासेसला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.